नमस्कार मित्रांनो, मी किरण. मी आज तुम्हाला दाखवणार आहे मस्तानीची कबर. मस्तानीचे समाधीस्थळ असलेले पाबळ गाव हे पुण्याजवळ आहे. लोणी शिक्रापूर रोडवरच पाबळ या गावात मस्तानीची कबर आहे. समाधीची काळजी मस्तानीचे वंशज मोहम्मद इनामदार यांच्याकडून घेतली जाते. 1740 मध्ये बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर मस्तानीने हिरा गिळून आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. पाबळ येथे तिचे दफन करण्यात आले. तो हिरा मिळविण्यासाठी व काही दागदागिने मिळतील या हेतूने 1997 ते 1998 व त्यानंतर जानेवारी 2009 मध्ये अज्ञात चोरट्यांनी कबरीचे खोदकाम केले. साधारणतः 6 फूट खोल कबर खोदून चोरट्यांनी हा प्रकार केला. त्यांच्या हाती काही लागले नाही, पण कबरीची मोडतोड मात्र झाली. यानंतर पुरातत्व खात्याने किरकोळ डागडुजी करून कबर पुन्हा उभी केली. त्यानंतर मस्तानीची कबर सुंदर व रेखीव पद्धतीने बांधली गेली. आज 2025 मध्ये मस्तानीची कबर सुस्थितीत आहे. मस्तानीच्या कबरी शेजारी इतर छोट्या मोठ्या कबरीही आहेत. दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेश छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला तेव्हा त्याच्या समोर छत्रसाल राजाला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने 80 वर्षाच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल राजा बुंदेला बंगेशचे बारशे जेवला होता. आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरामार्फत बाजीरावला एक पत्र पाठवले, कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एक परमप्रतापी पुरुष भारतात होता. 35-40 हजाराची फौज घेऊन खुद्द बाजीराव मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गडीत अडकला. बाजीरावच्या झंझावातापुढे मोगल हैराण झाले. या मदतीने खुश होऊन छत्रसालने वार्षिक 32 लाखाचे उत्पन्न असलेला मुलूक बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक राण्यांपैकी एकीची मुलगी मस्तानी बाजीरावास दिली. मस्तानी ही एक राजनर्तकी नव्हे, ती बुंदेलखंडातील छत्रसाल राजाची कन्या. राजा हिंदू, त्याला मुस्लिम राण्यांपासून झालेली मस्तानी ही कन्या. तेव्हा ती अनवरसही नाही. छत्रसाल हा प्राणामी पंथाचा. त्या प्रभावाखाली मस्तानी लहानाची मोठी झाली. त्यामुळेच ती नमाजही पडते आणि कृष्णाची पूजाही करते. उत्तर हिंदुस्थानी संस्कृतीनुसार ती नृत्य कुशल आहे. कृष्णाची भजने गात ती नाचते. याचा अर्थ ती कोट्यावर बसणारी कलावंतीन वा वारयोषिता नव्हती. मस्तानीचे लावण्य अभूतपूर्व होते. तिची त्वचा इतकी पातळ होती की विड्याच्या पानाचा रस गिळताना तो तिच्या गळ्यातून ओघळताना दिसे. मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता. त्याने कोणालाच जुमानले नाही. त्याने मस्तानी करता शनिवार वाड्यातच महल बांधून घेतले होते. मस्तानी ही एक बुंदेल स्त्री होती. ती थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी लग्न करून पुण्यात आली आणि बाजीरावाच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने इसवी सन 1740 साली मस्तानी हे जग सोडून गेली. त्यानंतर तिची कबर पाबळ या ठिकाणी बांधली गेली.